हं. मला थोडंसं दुःख होतंय कारण पाऊस पडत नाहीये अजून. खूप गरम होतंय. नुसतेच ढग येतात, जातात, येतात, जातात, येतात, जातात. ह्याच्यावरून मला समजलं. एक मेघदूत नावाचं एक काव्य आहे. तुम्ही कधी ऐकलंय का? मेघदूत. खूप फेमस संस्कृत अं, काव्य आहे ते. त्याच्यामध्ये ना खूप छान त्याची स्टोरी खूप अशी मोठी आहे, खूप इलॅबोरेटेड आहे. पण मी तुम्हाला एक त्याचा छोटासा अंश सांगते. मेघदूत नावाचाच अर्थ आहे. मेघ म्हणजे ढग, दूत म्हणजे इकडून तिकडे जातात जातात ना जे आपला संदेश घेऊन जातात, त्यांना दूत म्हणतात. मेघदूत मध्ये स्टोरी आहे एका ठिकाणून दुसरीकडे जाणाऱ्या ढगाबरोबर निरोप दिलाय. काय इमॅजिनेशन आहे ना? असं ते पोएटिक आणि एकदम असे ज्यांचं लेखन हा विषय असतो किंवा जे खूप चांगले लेखक असतात, विचार करतात, त्यांच्याकडे त्यांच्या डोक्यामध्ये असे विचार येतात. मला आज जाणवलं की हे मेघदूत काव्य का सुचलं असेल. नुसतेच ढग इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात आणि पाऊसच पडत नाही. जिकडे जातायत तिकडे पुढे जा आणखी आणि माझा निरोप पण घेऊन जा, असा विचार करून लिहिलं गेलेलं काव्य असेल, हो की नाही? असू शकतं. एनिवेज, विषयांतर झालं, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे काही काही गोष्टी. तर मागच्या वेळेला आपण जे बोललो होतो ते आपण बोललो होतो आपल्या अभ्यासाच्या पहिल्या धड्याबद्दल. आपण पहिल्याच धड्यावर आहे अजून. आणि आपण काय काय बोललो आतापर्यंत त्या जरा मुद्द्यांबद्दल जरा आपण डिस्कस करूया. आपण आपल्या वेगवेगळ्या मुलं आणि वह्या, पुस्तकं, लोखंडाच्या वस्तू, काचेच्या वस्तू, काही घरातल्या किचन मधल्या वस्तू, अशा अनेक गोष्टी एकत्र पडल्यानंतर त्याला वर्गीकरण करायचं, त्याला घर आवरून ठेवायचंय. तर हे काम सोपं नाहीये. सारख्या आणि भिन्न अशा काहीतरी कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला शोधावे लागतील. म्हणजे असे गुणधर्म जे एका गटातल्या सगळ्यांचे सारखे आहेत आणि तेच इतरांपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे साम्य आणि भेद यांचा खेळ असतो वर्गीकरण. आता ह्याचाच विचार करून 18व्या शतकामध्ये जेव्हा ही गोष्ट सुरू झाली, तेव्हा आपण मॅप बघितला होता, वर्ल्ड मॅप, तुम्हाला लक्षात असेल तर. त्याच्यामध्ये फ्रेंच, मग नंतर इंग्लंड आणि मग इकडे या बाजूला रशिया, ह्या 3 कंट्रीज मधल्या ह्या 3 ग्रेट सायंटिस्टनी, ह्या 3 वैज्ञानिकांनी हे मूलद्रव्यांचं आवर्तीकरण कसं करायचं ह्याच्यावरती खूप विचार केले आणि त्यांच्या मांडण्या आपल्यासमोर मांडल्या. मांडणी म्हणजे टेबल. त्या तिघांचा आपण अभ्यास केला होता. आपण ऑलरेडी मेंडलेवच्या पिरियडिक टेबलचा अभ्यास केलेला होता. त्यातल्या त्रुटी आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी ह्या पण आपण पाहिल्या होत्या की ह्या डोबरायनरने 3-3च्या गटामध्ये, नंतर अष्टक जे होतं न्यूलँड त्याच्यामध्ये 8-8च्या म्हणजे 7 आणि 8वा त्याचा पहिल्याच्या खाली येणारा असा त्याचा विचार होता. त्याला ऑक्टेट म्हणजे अष्टकांचा नियम. आणि मग नंतर आपण जे बोललो होतो ते की आपल्या मेंडेलिव्हचं जे पिरियॉडिक टेबल होतं, मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती, ती ह्या सगळ्यांच्या एक टप्पा वर होती. ह्याच्यामध्ये काय होतं? ह्याच्यामध्ये त्याने सगळ्या मूलद्रव्यांना एका सिस्टीम मध्ये मांडलं होतं आणि त्या सगळ्यांच्या चढत्या अणु अणु अंक म्हणजे अणु वस्तुमानांक, मॉलिक्युलर मास म्हणजे अणु वस्तुमानांक ह्याच्या चढत्या क्रमाने त्यांना लावलं. पण तोपर्यंत 64 मूलद्रव्यांचा शोध लागला होता आणि त्या सगळ्यांना त्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने मांडलं आणि ती खूप चांगली बैठक होती. सगळ्या एलिमेंट्सना एका टेबलमध्ये ठेवण्याची खूप चांगली सिस्टीम त्याने करून दिली होती तयार. पण ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी राहून गेल्या होत्या. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, जो मेजर प्रॉब्लेम मला तो होता समस्थानिकांचा, की एकाच मूलद्रव्याच्या दुसऱ्या वजनाच्या अणूंना टाकायचं कुठे? कारण हे वजनाच्या हिशोबाने होतं. तर प्रत्येकाचं जर वजन वेगळं असेल तर प्रत्येकाला वेगळं घर द्यावं लागेल. वेगळं घर द्यायचं म्हणजे काय? कुठून द्यायचं? टेबल तर ठरलाय ऑलरेडी. इथे याची जागा, इथे याची जागा. मध्ये आलेल्या लोकांना करायचं काय? हे कळलं नाही. दुसरं, त्याच्याबरोबर हायड्रोजनची जागा कुठे असावी हे कळलं नाही. पहिल्या गटात का 7व्या गटात, बरोबर? काही एकसारखे जसे की कोबाल्ट आणि निकेल एकच पूर्ण वस्तुमानांक होता 59. मग ह्याला आधी टाकू का त्याला आधी टाकू हे कळलं नाही. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्या टेबलमध्ये पूर्ण झाल्या नाही. आणि मग काय? मग त्याच्यावरती उत्तर शोधायला पाहिजे होतं, बरोबर? मग आता काय करायचं ज्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता यायला पाहिजे. शिवाय आणखी एक प्रॉब्लेम होता की 2 मूलद्रव्यांच्या वजनाच्या मधल्या गॅपमध्ये आणखीन काही मूलद्रव्य आहेत का याचं भाकीत केलेलं नव्हतं त्याने. त्याने 3च मूलद्रव्यांबद्दलची काय बरं म्हणतो आपण
भाकीत दिले होते की हा असा असेल किंवा याचं वजन असं असेल, पण असे त्याने 3च मूलद्रव्याबद्दल दिले होते. पण बाकी पूर्ण मूलद्रव्यांच्या अभ्यासामध्ये 2-2 मूलद्रव्यांच्या मध्ये पण खूप जागा आहे, म्हणजे खूप मोठं अंतर आहे. तर त्याच्यामध्ये मूलद्रव्य आहेत का नाहीये हे सांगू शकत नाही. शिवाय त्याचं वजन किती आहे, आणि जसजसं आपण खाली जातो म्हणजे वजन वाढत जातं मूलद्रव्यांचं, त्यांच्या अणूंचं, त्यातला गॅप वाढत जातो. एवढ्या मोठ्या गॅपमध्ये किती मूलद्रव्य असतील ह्याचा काहीही अंदाज लावता येत नाही. हे त्याच्या पिरियॉडिक टेबल्स आहे, त्याच्या आवर्त सारणीतले काही असे मुद्दे होते ज्याच्यामुळे सगळे गोंधळ झाला की ह्याला आपण एक्सेप्ट नाही करू शकत, त्याच्यामध्ये पण काही अजून त्रुटी आहेत. मग ह्याच्यावरती पुढचा विचार आला मॉडर्न पिरियॉडिक टेबल, म्हणजे आधुनिक आवर्त नियम. हा हेनरी मोजलेने दिला होता. वरच्या सगळ्या सिस्टीम मध्ये त्याने काहीच बदल केला नाही. म्हणजे आपल्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्याने काहीच बदल केला नाही. त्याने फक्त एक गोष्ट बदलली. त्याने हे सांगितलं की एखाद्या मूलद्रव्याचा सगळ्यात महत्वाचा मूलभूत गुणधर्म हा त्याचा अणु अंक आहे, अणु वस्तुमानांक नाही. आतापर्यंत आपण काय बघत होतो की त्या अणूचं वजन किती आहे, त्या वजनाप्रमाणे त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, त्याचे गुणधर्म आपण बघितले. पण वजनापेक्षा त्याची ओळख ही त्याच्या अणु अंकावरती असायला पाहिजे. आता हा शोध कसा लागला, तो करत होता एक्सरेचा अभ्यास. एक्सरेज असतात ना, एक्सरेज त्याच्या आरपार, हाडांच्या आरपार ते जात नाहीत आणि हाडांचा फोटो काढून देतात आपल्याला, ते एक्सरेज. त्या एक्सरेजच्या ट्यूबचा तो अभ्यास करत होता. त्याच्यामध्ये काही गॅसेस टाकून त्यांची कशी रिएक्शन येते हे तो बघत होता खरं तर. त्या अभ्यासामध्ये त्याला हे कळलं की मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा त्याच्यामध्ये असलेला जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जास्त महत्वाचा आहे. म्हणजे त्या मूलद्रव्याच्या मध्ये, त्याच्या केंद्रकाच्या मध्ये जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते महत्वाचे आहेत, कारण एक्सरे हे थोडे हेवी असतात ना. तर त्याच्यामध्ये केंद्रकाच्या मधला धनप्रभार महत्वाचा आहे. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात, आणि तीच त्या मूलद्रव्याची ओळख असते. हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि एकच प्रोटॉन आहे, आणि ही संख्या कधीही बदलणार नाही. न्यूट्रॉनची संख्या बदलू शकते. जसं आपण मगाशी समस्थानिकांच्या बाबतीत बोललो, तर एका मूलद्रव्याची एकाहून जास्त समस्थानिका असू शकतात. हायड्रोजनचे आणखीन 2 जुळे भाऊ आहेत, म्हणजे हायड्रोजन H, ड्यूटेरियम D आणि ट्रिटियम T, असे 3 जण पण आहेत हायड्रोजनच, तिळेत. दरवाजा उघडून हा बाहेर आलाय का तो बाहेर आलाय का तिसरा बाहेर आलाय सांगू शकत नाही. तो एक पिक्चर होता बघा, पहिला हेराफेरी, एकदम पहिला. त्याच्यामध्ये तिघं ना हेल्मेट घालून घराबाहेर पडतात. कपडे वेगळे असतात पण तोंड एकसारखीच असतात. म्हणजे कोण आहे चेहऱ्याकडे बघून कळणारच नाही ना, तिघांच्या डोक्याला हेल्मेटच आहे. कॉस्ट्युम वरून कळेल की हा काय तो बाबूराव आहे का आणखी कोण आहे, का तो श्याम आहे का तो अजून कोण आहे. ते असे ह्या गोष्टी कपड्यांवरून कळतात पण चेहऱ्यावरून कळत नाही. सांगायचा मुद्दा, जुळे एकसारखे दिसणारे जे लोक असतात त्यांचे चेहरे सेम असतात. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे तिळे आहेत, दिसायला सेम आहेत, पण वजन वेगवेगळे आहेत, व्यक्ती वेगळ्या आहेत की नाही. म्हणजेच काय, जे आपण मगाशी आपल्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मधली त्रुटी म्हणून बघितली ती इथे सॉल्व्ह झाली की नाही. हायड्रोजनचं घर आहे त्याच्या वजनावरती नाहीये, त्याच्या अंकावरती. त्याचा अणु अंक आहे एक अणु अंक असलेला जो कोणी ऍटम असेल, जो कोणी अणू असू दे तिकडे जाऊन बसेल. त्याचं वजन 1 असू दे, 2 असू दे किंवा 3 असू दे, काही फरक पडत नाही ना. दरवाजा उघडून हायड्रोजन बाहेर आला काय का ट्रिटियम बाहेर आला काय, आपल्याला काय करायचं त्याच्याशी, वजन काही असू दे. प्रॉपर्टीज काय आहेत, हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज, बरोबर. ते घर आहे हायड्रोजनचं. हा मुद्दा क्लिअर होऊन गेला, त्याच क्षणी क्लिअर झाला. कारण अणु अंक ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी त्याच्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्यांच्यावरतीच अवलंबून. न्यूट्रॉनचा सहभाग हा खूप रेअर, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी सोडली तर दुसऱ्या कोणत्याच भागामध्ये नसतो. एखाद्या अणूमध्ये ज्या काही केमिकल रिएक्शन होतात, म्हणजे रासायनिक अभिक्रिया होतात, त्याच्यामध्ये भाग घेतात इलेक्ट्रॉन्स. ते असतात बाहेरच्या कक्षांमध्ये, आणि त्या इलेक्ट्रॉनच्या संख्ये एवढ्याच प्रोटॉन असतात मध्यभागी न्यूक्लियस, बरोबर. म्हणजेच काय झालं, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स आणि ह्या दोघांची संख्याची कॉन्स्टंट आहे, जे आहे अणु अंक झी, हे जास्त महत्वाचं आहे. हे हेनरी मोजलेने सांगितलं 1913 मध्ये सांगितलं.
आणि त्याच्यामुळे अणु अंक ही नवी कन्सेप्ट आली. तोपर्यंत अणु वस्तुमानांकावरच सगळं चाललं होतं. 100 वर्ष लोक त्याच्यावरच काम करत होते. अणु अंक आला आणि सगळं चित्र बदलून गेलं. आता आपण आज जे डिस्कस करणार आहे ते आधुनिक आवर्त सारणीचं दीर्घ रूप आहे. आता याच्यामध्ये काय, आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघूया की या आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय केलंय. सगळ्या मूलद्रव्यांना त्यांच्या वाढत्या अणु अंकांच्या क्रमाने लावलेलं आहे. अणु वस्तुमानांक नाही, अणु अंक 1, 2, 3, 4, 5, 6 हे जे काही आहेत हे त्यांचे अणु अंक आहेत, त्यांची वजन नाही आहेत. हेलियमचं अणु अंक आहे 2 पण त्याचं वजन आहे 4. आपण 4 धरलं नाहीये, आपण 2 धरले. बरोबर. असं तुम्ही पूर्ण पिरियडिक टेबल आता खाली जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला मी ही गोष्ट नक्की आठवण करून सांगेन की हे सगळे त्यांचे अणु अंक आहेत. आता अणु अंक एका रांगेत गेलेत आणि त्याच्यामध्ये गॅप्स नाही आहेत. तुम्ही बघा, मी जे सांगते तुम्हाला त्या खालच्या पिरियडिक टेबलमध्ये दिसेल की 2 वस्तुमानांच्या मधली जी काही गॅप होती 30 आणि 35 ह्याच्यामध्ये 4चं अंतर, काय करायचं माहितीच नाही त्याच्यामध्ये कोणी आहेत का. हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. कारण 1 नंतर 2, 2 नंतर 3, 4, 5, 6, 7 असे एका रांगेत सगळे 118 पर्यंत लोक भेटलेत आपल्याला. मग काही गॅपचा मध्ये प्रश्नच नाही की नाही. तरी सुद्धा एकाच मूलद्रव्याच्या वेगवेगळ्या समस्थानिकांची शक्यता आहे, त्याला त्यांची जागा ठरलेली आहे. 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आपले. तिसरा प्रॉब्लेम काय होता, हायड्रोजनची जागा इथे ठेवायची का इथे ठेवायची. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला पहिल्या जागेवर ठेवलंय. तो पहिला आहे म्हणून तिथे ठेवलं. तो मेटल्सच्या रांगेत बसलाय असं त्याचा अर्थ होत नाही. तो सगळ्यात पहिला आहे म्हणून तो वरती ठेवलाय. त्याचा अंक 1 आहे. ठीक आहे. आता आपण मागच्या आपल्या इयत्तांमध्ये हे पाहिलंय की इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती आपल्या भोवती, केंद्रकाच्या भोवती आपल्या कक्षांमध्ये फिरत असतात आणि त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण काय म्हणतो, त्याची बॅलन्स म्हणजे त्याची संयुजा. संयुजा ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यावरती त्या अणूच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ठरतात. तुम्हाला किती भूक लागली याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही किती धावपळ करा, किती धडपड करा, किती चिडचिड करा, काय काय करा, हे सगळं तुम्हाला किती भूक लागली याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर की नाही. एक गोष्ट ज्याच्या भोवती सगळ्या गोष्टी फिरतात. बरोबर. काही लोकांना भूक लागली की ते शांत बसतात, सॅड होतात. काही लोकांना भूक लागली की ते जे दिसेल अरबट चरबट ते खात राहतात. काही लोकांना भूक लागली की ते लोकांचं हिसकावून घेतात. अशा सगळ्या प्रकारचे गुणधर्म आपले अणू दाखवतात. मी तुम्हाला काय सांगते लक्षात ठेवा, आपल्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या अणूंमध्ये आहेत. प्रत्येक मूलद्रव्य एका माणसाचं प्रतीक आहे. कसं, पुढच्या डिस्कशन मध्ये तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता इथपर्यंत आपली गोष्ट कळली. मूलद्रव्यांचा अणु अंक, त्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण आणि त्यांची संयुजा, ह्या सगळ्यांचा एकाच फटक्यात समोर बघून आपला अभ्यास होतो जेव्हा आपण आधुनिक आवर्त सारणी बघतो. आता काय आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये, आपल्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये ना खूप उभ्या आडव्या, म्हणजे उभ्या तर 8च होते ग्रुप, पण आडव्या 16च्या आसपास काहीतरी पट्ट्या होत्या. आडवे जे काही त्याचे आवर्त होते ते 16-17 होते. पण ही रिपेअरमेंट आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये केली आणि उभे 8 आणि आडवे 7 एवढेच गट केले. म्हणाल वरचे 8 कसे काय म्हणताय, मधले 10 धरले नाहीये. एकूण सगळे धरले डावीकडून उजवीकडे तर ते 18 होतात. 18 उभे 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 पिलर जे आपण म्हणतो स्तंभ, ते 1 ते 18 असे आहेत. त्यातले मुख्य आहेत 8 आणि मधले आहेत 10, म्हणजे मिळून झाले 18. ठीक आहे. आणि आडव्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या आहेत 7. 1, 2, 3, 4 असं करत करत 7व्या पट्टीपर्यंत आपली जी काही मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना आहे ती दिसते. आता प्रत्येक आवर्त आडवा आणि त्याचा गण उभा, आडवा उभा आडवा उभा असं असं तुम्ही जेव्हा रेषा एकमेकांना छेदता तेव्हा तिथे एक चौकट तयार होते, म्हणजे एक स्क्वेअर तयार होतो. प्रत्येक स्क्वेअर मध्ये एक एलिमेंट टाकलाय, म्हणजे एका घरात एक माणूस आहे. एका ब्लॉक मध्ये, एका स्क्वेअर मध्ये, एका चौकटीमध्ये एका मूलद्रव्याची जागा फिक्स आहे. त्याची तशी जागा त्याला दिलेली आहे आणि त्या सगळ्यांची मिळून एक मोठी सोसायटी झाली आहे. 118 लोकांचं एक खूप मोठा कॉम्प्लेक्स किंवा बिल्डिंग, ते आहे आपलं आधुनिक आवर्त सारणी. ठीक आहे. आता ह्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला आता त्याचा खालचा चित्राचा भाग दाखवते, मग आपलं डिस्कशन पुढे जाईल. ते खूप सोपं होईल. बघा,
हे सगळं मी तुम्हाला वाचून वरचं जे आहेत मुद्दे एक एक आपण बघूयात आणि मगच जाऊयात खाली. पण एकदा त्याचं चित्र बघा तुम्ही, त्याच्याशिवाय डिस्कशन काय. गुड इव्हनिंग. जॉईन करण्यास लेट झाला मला. नो प्रॉब्लेम, हरकत नाही. आपण आधुनिक आवर्त सारणीकडे गेलो आता. हे बघा, हे जे आहेत एक, हा मी मगाशी जे म्हटलं ते 1 ते 18 उभे आणि मधले हे 10 आहेत. हे नंतर तुम्ही शांतपणाने वाचा पुस्तकामध्ये, खरंच 10 आहेत की नाही. आणि खालची पट्टी काय आहे सांगते. सगळ्या सिक्रेट्स बद्दल आज आपण डिस्कशन करू. पण आता हे बघितलं पिरियॉडिक टेबल कसं दिसतंय. आता वरचे राहिलेले मुद्दे बघू आणि मग खालीच येऊ आपण आणि मग तिथे डायरेक्ट डिस्कशन करायचंय. आता बघा, आता हा एक महत्वाचा मुद्दा जे मग अशी मी तुम्हाला म्हटलं की हायड्रोजनला पहिल्या जागेवर ठेवलंय, पण मुद्दाम हे तुम्हाला मी पुस्तकातल्या गोष्टींमध्ये टिक करून देते जेणेकरून आपलं हे डिस्कशन पण इथे पूर्ण होऊन जाईल. बघा, ह्याच्यामध्ये हायड्रोजनच्या स्थानाबद्दल अजूनही संदेह आहे. पहिला आहे का 7वा आहे, जसं त्याने वरच्या याच्यात कन्फ्युजन केलं होतं की ह्याच्या प्रॉपर्टी पण दाखवतो आणि त्याच्या प्रॉपर्टी पण दाखवतो. पण तरी सुद्धा त्याची जागा एकच आहे, कारण त्याचा ऍटॉमिक नंबर म्हणजे त्याचा अणु अंक 1 आहे, म्हणून तो इथे ठेवलेला आहे. ठीक आहे, 7व्याच्यात पण ठेवू शकतो आपण, तिथून पण सुरुवात करू शकतो, पण तसं न करता त्याला या बाजूला ठेवलंय. तरीही म्हणूनच सांगितलंय की त्याच्यामध्ये या स्थानाबद्दल अजूनही संदिग्धता, इकडे पाहिजे का इकडे पाहिजे. ठीक आहे, आता आपण हे पण इथे बघणार आहे की इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात त्यावरून त्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण कळतं आणि त्यांची एकूण संख्या किती आहे, इलेक्ट्रॉनची एकूण संख्या किती आहे आणि त्याच्या प्रोटॉनची संख्या किती आहे हा त्याचा अणु अंक असतो. बरोबर, जर मी एखाद्या अणूमध्ये सांगितलं इलेक्ट्रॉन आहेत 5 आणि त्याची इलेक्ट्रॉन 5 म्हणजे काय, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन पण आहेत 5, सॉरी प्रोटॉन पण आहेत 5. आता मध्यभागी मी केंद्रक काढेल, त्याच्या भोवती पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन काढेल आणि दुसऱ्या कक्षामध्ये 3 इलेक्ट्रॉन काढेल. म्हणजेच काय, एखाद्या अणूच्या, आता समजा आपण ह्याचं नाव लिहिलं ए नावाचा हा एक मूलद्रव्य आहे आणि त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 5, म्हणजे त्याचा अणु अंक आहे 5. तर मी इथे इलेक्ट्रॉन्स काढेन पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 3. ठीक आहे, 1 2 आणि 3 झालं. त्याच्या इलेक्ट्रॉनिक संरूपण कसं असेल ह्याच्याकरता त्याचा अणु अंक मला मदत करतो. बरोबर, आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय काय आहे जे आपण मगाशी म्हणालो ते आवर्त आणि कण हे आपण आता पाहिलं. 118 मूलद्रव्य आहेत हे पण आपण आता पाहिलं आणि ह्याच्यामध्ये एकूण एस पी डी आणि एफ असे 4 खंड आहेत. खाली गेले की मी तुम्हाला ते सगळे दाखवते, कोणत्या गटात काय आहे कोणत्या गटात काय आहे हे पण सगळं दाखवते. त्याच्यामुळे हा पॅराग्राफ आपण खाली बघू शांतपणाने. आता इलेक्ट्रॉन संरूपण आणि आधुनिक आवर्त सारणी ह्याच्यामध्ये काय, शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामुळे थोडासा फरक आहे, पण एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप मोठं अंतर दिसेल. म्हणजे डावीकडून उजवीकडे किंवा वरून खाली जाताना ह्या सगळ्या गुणधर्मांमध्ये आमूलाग्र बदल दिसेल. म्हणजे एक पूर्व असेल तर एक पश्चिम, कारण त्या पूर्ण पिरियडिक टेबलच्या 2 टोकाला ते आहेत, पण बाजूबाजूला असेल तर थोडासा फरक आहे, लांब लांब असतील तर खूप फरक आहे. बरोबर, म्हणजेच काय, त्यांच्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणामध्ये पण आहे आणि त्यांच्या गुणधर्मांमध्ये पण काहीतरी संबंध आहे. आता एक मिनिट, पहिल्या याच्यामध्ये पहिल्या गणामध्ये, ज्या पहिला गण म्हणजे काय, पहिला उभा स्तंभ, त्याला आपण अल्क धातू म्हणतो. अल्क धातू म्हणजे काय, अतिशय रिएक्टिव्ह धातू. इतके रिएक्टिव्ह आहेत की जे दिसत त्यांच्या गळ्यात पडतात ते. असे हिरो जे खूप ओव्हर ऍक्टिंग करतात, साऊथ इंडियन हिरोज म्हणू शकतो. सॉरी, तुमच्यापैकी काही लोकांना साऊथ इंडियन मूवीज आवडत असेल, ते हिरोज आवडत असतील तर तसे तर तसं, पण ते असतात की नाही ओव्हर ऍक्टिंग, तुम्ही मला सांगा. हसले की असे हसतात की फारच ओव्हर, डान्स करतात तर असं डान्स करतात की काहीतरी फारच, मारतात लोकांना तर असा एक गुद्दा मारतात की 4 लोक पडतात. म्हणजे हे अति झालं की नाही. तसंच धातू काय करतात, स्वतःचे इलेक्ट्रॉन देतात, पण हे इतके देतात की समोरच्याला नको असेल तरी हे द्यायला तयार आहे. हे अतिशय रिएक्टिव्ह धातू आहे. पहिला गण अल्क धातू. आता पहिला गण आहे तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ही पिरियडिक टेबलची सगळ्यात मोठी स्टार गोष्ट आहे. सांगेन तुम्हाला कसं ते खाली गेलं होते, आता चित्र येईल ना तेव्हा तुम्हाला आणखी नीट मला सांगता येईल. मग दुसरा
अच्छा हा. दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांची संयोजन जी असते ती त्यांच्या इलेक्ट्रॉनची संख्या ही एकाच गटातल्या सगळ्यांची समान असते. पहिल्या गटातल्या म्हणजे पहिल्या गणातल्या सगळ्याच्या सगळ्या उभ्या पट्टीतल्या सगळ्या मूलद्रव्यांची संयोजन ही एक आहे. मग दुसरा गण 2 जो आहे तो कोणता आहे? अल्कधर्मी मृदा, अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कधर्मी मृदा, अल्कलाइन अर्थ मेटल्स. मेटल्सच आहेत ते पण धातूच आहेत. हे एकदम साऊथ इंडियन ओव्हर ऍक्टिंग वाले होते. हे दुसरे साऊथ इंडियन पण ओव्हर ऍक्टिंग करतात पण ते आपल्याला झेपत नाही. असे कर्नाटक वगैरे साईडच्या मूवीज असतात ना तसेच ओव्हर ऍक्टिंगच करतात पण ह्यांच्यापेक्षा बरे आहेत. महाराष्ट्रातले हिरो म्हणाल तर ते अंडर ऍक्टिंग करतात. ते अशी ऍक्टिंग करतात की आई शपथ काय सॅड पिक्चर आहे अशीच फिलिंग येते. तुम्ही पिक्चरचे विषय पण बघा आणि पिक्चर पण बघा. कुठला असा मराठी पिक्चर आहे जो बघून आपल्याला असं वाटतं वा काय भारी पिक्चर होता. सांगा बरं मला असा तुमचा अनुभव आहे का कुठला? धुरंधर वगैरे पिक्चर पाहिले का तुम्ही सध्या कोणी सुट्टी सुरू झाल्यावरती? नो मॅम. नो मॅम. बघितलं नाहीये नाही धुरंधर? मॅम. नाही तुम्ही मॅम. काय केलं सुट्टी? हे भगवान, तुम्ही पहिला भाग पण नाही बघितला दुसरा भाग पण नाही बघितला? ठीक आहे, तुम्हाला थिएटरला तर अलाउड नाहीये ते मी समजू शकते आणि थिएटरमध्ये तुम्ही जाऊन बघू पण नका कारण त्याच्यामध्ये खूप ब्रुटलिटी आहे, खूप मारधाड. पण तुम्ही थोडे मोठे झालात आणि तुम्हाला ते काय बरं म्हणतात नेटफ्लिक्सवर आलाय पहिला भाग आणि हॉटस्टार आलाय दुसरा भाग किंवा युट्यूबवर पण तुम्हाला जसं बाहुबली होतं की नाही बाहुबली त्याच्यामध्ये असं आउट ऑफ द बॉक्स काहीतरी वेगळंच दाखवलं होतं पहिल्यांदा आयुष्यात. तसं ह्याच्यामध्ये काहीतरी पहिल्यांदा आयुष्यात आपल्याला आनंद होईल. तुम्ही युट्यूब उघडला तुम्हाला सगळे रील्स त्याचेच दिसत असतील ते मला माहितीये पण ते कसे असतात असे जे मूवीज असतात जे एकदमच वेगळे असतात ओके नाही तसे त्यांच्या ऍक्टिंग वाईज आपण बघितलं तर ते जरा स्टेबल आहेत त्याला काहीतरी स्टँडर्ड आहे. आता मी जे म्हणते हे ओव्हर ऍक्टिंगचं म्हणणं देण्याच्या बाबतीत तुटून पडणारे लोक आहेत. हिरो मटेरियल बोलतो ना आपण तुम्हाला लक्षात आहे ना धातू हे हिरो सारखे असतात आठवते ना चकचकीत असतात झगमगीत असतात लोकांना मदत करण्याकरता असे टपलेले असतात कोणाला जाऊन मदत करू कारण त्यांना द्यायचे असतात ना इलेक्ट्रॉन. जो देतो तो नेहमी असा हिरो सारखाच असतो बरोबर. आठवते का तुम्हाला सगळ्या गुणधर्म आठवतात धातूंचे? सोनोरस असतात ते गाणी बिणी म्हणतात शायनिंग असते ते हिरो कसे शायनिंग मारतात तसे असतात ना सगळे गुणधर्म. ज्या चांगल्या पिक्चर मधले हिरो असतात ते सगळे सगळे धातू असतात आणि जे विलन असतात ते सगळे अधातू असतात. त्या स्टोरीवरतीच मी पुढे तुम्हाला हे सांगते ठीक आहे. आता गण 2 मध्ये जे आहेत ते अल्कधर्मी मृदा धातू आहेत. हे पण चांगले मेटल्स आहेत आणि त्या पूर्ण गटामध्ये दुसऱ्या पूर्ण वर्टिकल पट्टीमध्ये त्या गणामध्ये प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. त्याची संयोजक किती 2. असं करत करत तुम्ही प्रत्येक याच्यात जे पहिल्या महत्वाचे 8 1 2 आणि मग इकडचे 3 4 5 6 7 8 ह्या सगळ्यांचं म्हणते मधल्या 10ची जी पट्टी आहे ती वेगळी आहे. ती डी ब्लॉक आहे. ती काय आहे खाली गेले की तुम्हाला सांगते. म्हणजेच काय असं तुम्ही त्या पट्टीवरून गण कितवा आहे त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की त्याचे संयोजक किती. ठीक आहे. आता महत्वाच्या गोष्टी हा हा एक खूप भारी गोष्ट आहे. अणु अंक 92 हा युरेनियम आहे U92 आणि ह्या मूलद्रव्यानंतरची सगळी मूलद्रव्य म्हणजे 93 ते 118 ही सगळीच्या सगळी मानव निर्मित आहेत. ठीक आहे. ही किरणोत्सारी आहेत आणि अस्थायी आहेत. कारण किरणोत्सारी आहेत त्याच्यामधनं ते अल्फा बीटा गेमा हे तिन्ही रेडिएशन टाकणार अस्थिर आहेत त्याच्यामुळे स्थिरता मिळण्याकरता ते एका मूलद्रव्यातून दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये बदलून जाणार. म्हणजे ही खूप जड अशी मूलद्रव्य आहेत निसर्गामध्ये ते खूप जड आहेत खूप हेवी आहेत ते तर त्यांना स्वतःला बदलायचंय कारण त्यांच्या केंद्रका अरे तुम्ही विचार करा अणु अंक 92 आहे वजन किती आहे खाली गेले की दाखवते. लक्षात ठेवा हा आहे युरेनियम 92 याचं तुम्ही मला वजन खाली गेलं की तुम्हीच मला सांगायचं. आता आपण खाली जाणार चित्रामध्ये खाली म्हणजे पिरियॉडिक टेबलच्या चित्रामध्ये तुम्ही म्हणाल कुठे खाली लॅपटॉपच्या खाली नेते की काय नाही खालच्या पानावर नेते ते सांगते. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय सगळी मूलद्रव्य त्यांच्या चढत्या अणु अंकाप्रमाणे आहेत. उभ्या स्तंभांना आपण गण म्हणतो ते एकूण 18 आहेत आणि एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य दिसतं आपल्याला. प्रवणता म्हणजे बदल दिसतो ग्रेडेशन हळूहळू एकाच पद्धतीने बदल होताना दिसतं.
आडव्या ओळींना आपण आवर्त म्हणतो. अशी एकूण 7 आवर्त आहेत. आणि एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म बदलतात, हळूहळू बदलतात. कसे? खाली गेलं की सांगते. हे वाचायची गरज होती कारण ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता बघा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती आपलं सगळं डिस्कशन आतापर्यंतचं बेस्ड होतं. नाव सिरियस. हे घालवू का मी? जा जा जा. हा, आता मोठं व्हायला पाहिजे. गुड. थोडस आणखी मोठं करू. ठीक. चल, हे आहे काय बरं, मला पिरियोडिक टेबल बघितलं की मला खूप आनंद होतो. मला खूप आवडतं पिरियोडिक टेबल, कारण काय रचना केली आहे, काय मस्त आहे बघा. आता सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला सांगतो तसं डोक्यात घेण्याचा प्रयत्न करा. ही खूप मोठी सोसायटी आहे. ह्या सोसायटीमध्ये, सोसायटी माहिती आहे ना, मोठी बिल्डिंग असतात, त्या बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बिल्डिंगचे असे विंग्स असतात, ए विंग, बी विंग असे विंग्स असतात. ही खूप मोठी सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये फक्त 118 घरं आहेत. टोटल किती घरं आहेत? 118. पण ह्या बिल्डिंग मध्ये 4 विंग आहेत. 4 बिल्डिंग्स आहेत त्या सोसायटीमध्ये. 4 बिल्डिंग्स आहेत. पहिली बिल्डिंग आहे ती आहे एस ब्लॉक, म्हणजे एस खंड. दुसरी बिल्डिंग आहे ती आहे पी ब्लॉक, मग आहे डी ब्लॉक, आणि मग आहे एफ ब्लॉक. आता हे काय आहे? ब्लॉक ब्लॉक काय सांगते. मग अशी आपण जे म्हणालो, पहिला जो आपला गण होता, गण क्रमांक 1, हा आहे तो पहिला गण. पहिला गण आणि पहिली उभी पट्टी, त्याला आपण काय म्हणालो, तो अल्कधातू. बरोबर, हे आहेत अल्कधातू. हायड्रोजनला सोडून द्या, हायड्रोजन हा वेगळाच आहे कोणतरी. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रॅन्शियम, हे सगळेचे सगळे जे आहेत हे उभे पट्टीतले, हे पहिल्या गणातले सगळे धातू आहेत. मग दुसरी आपण जी बघितली होती ती अल्कधर्मी मृदा, म्हणजे अल्कलाईन अर्थ. ह्याच्यामध्ये येतात बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम, हे सगळेचे सगळे उभ्या दुसऱ्या गणातले अल्कधर्मी मृदा. 13, 14, 15, 16, 17 हे सगळेचे सगळे जे आहेत हे येतात पी ब्लॉक मध्ये. हा आहे पी ब्लॉक. 18 हा सगळ्यात व्हीव्हीआयपी आहे. हे आयुष्यातले ते लोक, वाव लोक आहेत, ज्यांना बघून बघून बाकीचे सगळं आयुष्य काढतात. हे जगातले ते सगळे वाव लोक आहेत. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि हे काय ऑर्गॅनेझॉन. ऑर्गॅनेझॉन. तर ह्या सगळ्यांना आयुष्यात सगळं मिळालंय, जन्माला येण्याच्या आधीच सगळं मिळालं. हे कोण आहेत? नोबल गॅसेस. बरोबर, म्हणजे काय, जन्म के पहले से उनके मुंह में चांदी का चम्मच है यार. ऐसे लोग हैं जिनकी स्टेबिलिटी कंप्लीट आहे. त्यांचं ड्युप्लेट म्हणाल ड्युप्लेट, ऑक्टेट म्हणाल ऑक्टेट, सगळं पूर्ण आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच पूर्ण असेल तर माणूस धडपड का करेल. ते जन्माला येण्याच्या आधीच स्टेबल आहे. ते मोनो ॲटोमिक मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे एक अणु रेणू, एकच अणू असतो तोच त्याचा रेणू असतो, असे भारी लोक आहेत हे सगळे 18 गट. आता हे कळलं तुम्हाला, गण 1, गण 2, 13 ते 17. मग हे मधले कोण आहेत? आता बघा, आता पुढचा मुद्दा. पहिला जो होता तो एस खंड, त्याच्यामध्ये फक्त हे 2 जण आहेत. मग येतो डी खंड. एस ला लागून चिटकू नये म्हणून दाखवते, कारण 2च्या नंतर इथून 3 धरले बघा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि इथून सुरू झालं 13. खरं प्रॅक्टिकली बघितलं तर कसं मार्किंग आहे माहितीये का तुम्हाला? हे 1, 2 आणि हा आहे 3, हा आहे 4, हा आहे 5, हा आहे 6, हा आहे 7 आणि हा आहे 8. हे मार्किंग खरं का आहे? कारण की हे खरे मुख्य गट आहेत. हे ट्रान्झिशन जे डी ब्लॉक जे आहेत हे पहिल्या आवर्तापासून दुसऱ्या आवर्तापासून नाहीये. मग आता हे असं का झालं सांगते. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला बघायचा होता तो होता यांचे अणु अंक. हे बघा ना, 1, वरती बघा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 इथपर्यंत 1 ते 20 पर्यंत न्यूलँडच्या अष्टकामध्ये पण
20 पर्यंतच्या मूलद्रव्यांमध्ये काहीच गोंधळ नव्हता. सगळ्या प्रॉपर्टीज, अष्टक बिष्टकच्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याने फॉलो केल्या होत्या. 21च्या पुढचे जे सगळे असतात त्यांच्यामध्ये अतिरिक्त इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांची संयुजा जी असते त्यातले इलेक्ट्रॉन बघा, कारण काय आहे, ह्या इथून तिसऱ्या आवर्तातल्या, ऍक्च्युली तसं बघितलं तर चौथ्या आवर्तातल्या सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांच्या रचनेमध्ये थोडीशी वाढ झाली, म्हणजे त्याचा आकार वाढलेला आहे. आकार वाढला, इलेक्ट्रॉन्स फिरायची जागा वाढली की त्यांचे गुणधर्म बदलतात. म्हणजेच इथून सगळे जे आहेत त्यांच्यामध्ये अतिरिक्त इलेक्ट्रॉन फिरण्याकरता जागा आहेत, एक्स्ट्रा कक्षा आहेत. त्याच्या पुढे हे 31 पासून नॉर्मलला येतात. परत पुढचं आवर्त सुरू होतं 5वं, त्याच्यामध्ये ह्या स्ट्रॉन्शियम पर्यंत वर चालतं. परत इकडे इथून सुरुवात होते आणि इथून पुढचे 10च्या 10 आहेत ते सगळेच्या सगळे डी ब्लॉक एलिमेंट आहेत. आता हे पण सगळे मेटल्स आहेत, धातू आहेत. हे धातू, हे धातू, हे तर स्मार्ट धातू. का स्मार्ट धातू बघा, ह्याच्यामध्ये कोण कोण लोक येतात. हा आहे फेरस, लोखंड. आपल्या दैनंदिन वापरामध्ये लोखंडाला पर्याय नाही काही काही गोष्टींना. घर बांधायला लोखंड पाहिजे, सामान स्टील बनवायला लोखंड पाहिजे. लोखंड आपल्या शरीरात पण हिमोग्लोबिन आहे, बरोबर की नाही. तर ते हा स्मार्ट असे हे जे स्टार लोक आहेत ते सगळे डी मध्ये. मग आहे कॉपर, कॉपर दुसरा, झिंक, निकेल, हे सगळे धातू विज्ञानामध्ये आहेत बघा. हे सगळे आपल्याला माहितीतले आहेत. क्रोमियम, व्हॅनेडियम, टिटॅनियम, स्कॅन्डियम हे पण हे सगळे स्टार आहेत जे आपण वापरतो. मग हा बघा पॅलॅडियम, श्रीमंत धातू. सिल्वर म्हणजे चांदी, श्रीमंत धातू. कॅडमियम, कॅडमियमचे रॉड असतात, श्रीमंत धातू. का, आपण इलेक्ट्रोलिसिस करता वापरतो. मग हा बघा सोनं, अतिश्रीमंत धातू. त्याच्यानंतर प्लॅटिनम, दुसरा एक श्रीमंत धातू. श्रीमंत म्हणजे असे श्रीमंत की ह्यांची किंमत आणि आपलं आयुष्य याची बरोबरी पण होऊ शकत नाही, फार श्रीमंत असतात ते. मग आहे मर्क्युरी, बघा मर्क्युरी म्हणजे काय, पारा. हे सगळे नमुने एका ठिकाणी जमा झालेत की नाही बघा, तुम्ही विचार करा. बाकी सगळे कमी नमुने आहेत का, नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा काही वेगळे गुणधर्म आहेत ज्याचा आपण सहजासहजी आपल्या डेली याच्यामध्ये वापर करत नाही किंवा आपल्याला त्या माहिती नसतात. पण हे सगळे स्टार लोक आहेत म्हणून हे सगळे वेगळे बसवले. ह्यांची आणखी एक खूप महत्वाची, खूप वेगळी प्रॉपर्टी आहे जी बाकी यांच्यामध्ये कोणामध्ये एवढी जास्त नाहीये. ती आहे रंग. रंग हे शब्दाचा अर्थ आहे कलर्स. हे सगळे धातू वेगळ्या वेगळ्या रंगाचे पदार्थ बनवतात. म्हणजे बघा मी तुम्हाला उदाहरण सांगते. कॉपर सल्फेट नावाचा एक पदार्थ आहे, CuSO4 म्हणतात त्याला, त्याचा रंग आहे हिरवा. ठीक आहे. फेरस सल्फेट, फेरस सल्फेट हा फेरस, हा सल्फेट बरोबर रिएक्शन करतो तेव्हा याचा रंग बदलतो. ठीक आहे. म्हणजेच काय, रंग बदल करणारे जे जे काही इंडिकेटर्स असतात ना केमिकल रिएक्शन मध्ये, त्याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट आहे. हा बघा, हा क्रोमियम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा KMnO4 आहे, मॅंगनीज आहे याच्यामध्ये. पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅंगनेट, हे काही काही शब्द तुम्ही ऐकले असतील. हे सगळे रासायनिक गुणधर्म असे आहेत त्यांच्यामधले की ते रंग बदलतात. एकामधून दुसऱ्या याच्यामध्ये गेले की ते रंग बदलतात, दाखवतात की काहीतरी बदल झाला आहे. आणि हे सगळ्यांना जमत नाही, हे यांना जमतं आणि हे स्पेशल आहेत म्हणून हे वेगळे आहेत. आणि त्यांचा एक गट आहे, त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट्स, म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट. डी फॉर दीपिका, लक्षात ठेवा. सगळे माझ्यासारखे लोक तिथे येऊन बसलेत. नमुने म्हणू शकता तुम्ही, काही म्हणू शकता, कसे लक्षात ठेवू शकता. मला जसं वाटतं तसं मजेशीर पद्धतीने मी लक्षात ठेवते. हे समजलं. आता टी ब्लॉक झाला, सॉरी एस ब्लॉक झाला आणि डी ब्लॉक झाला. इथेच खाली एक आहे बघा, तुम्हाला इकडे एक फुल दिसेल आणि इथे खाली एक हॅश दिसेल. हे काय आलंय आता, डी ब्लॉक मधली ही स्पेशल पट्टी आहे, त्याला म्हणतात एफ ब्लॉक. एफ ब्लॉक म्हणजे त्या सोसायटी मधली अशी विंग आहे ज्याच्यामधले लोक ग्रुपमध्ये राहतात. असे असतात ना, आम्हाला बिल्डिंग मधला कचरा टाकू द्यायचा नाही, टाकू द्यायचा नाही, टाकू द्यायचा नाही. एकाने नाही म्हणलं की सगळे नाही म्हणतात. मग ते किती का चुकीचं असेल ना, पण ते बरोबरच राहतात. असे जे ग्रुपने राहतात ना, अशा ह्या 10 लोकांचा ग्रुप आहे बघा. लालू म्हणजे लॅन्थनम टू ल्युटिलियम.
ल्युटेशियम 57 ते 71 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 सॉरी हे 15 आहेत. हे 15 आणि खालचे 15 असे मिळून झाले एकूण 30. हा आहे लालू ग्रुप आणि हा आहे ऍक्टिनियम टू लॉरेन्शियम हा दुसरा ग्रुप आणि याला म्हणतात एफ ब्लॉक एलिमेंट्स. हे सगळेचे सगळे हे पण सगळे धातू आहेत. हे सगळेचे सगळे धातू आहेत आणि हे एकत्र 10 15 असे सापडणार आहेत. हे गटागटात सापडतात. एकत्र एकमेकांना चिटकलेले एका दगडामध्ये सगळे सापडतात असे असतात. आणि म्हणूनच ह्या सगळ्यांना एका गटात टाकले. 57 ते 71 एका गटात हा लालू ग्रुप. हा खाली ऍक्टिनियम ग्रुप आहे. ऍक्टिनियम ग्रुप मध्ये हा एफ ब्लॉकचा दुसरी पट्टी आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? ह्या सगळ्या 15 लोकांची एकत्र एकत्र एक टीम. समजलं? हा झाला तुमचा एफ ब्लॉक. आता या सोसायटीतल्या सगळ्यात अतरंगी विंगकडे आपण जाऊया. ही सोसायटी आहे ज्याच्यात 4 विंग आहेत. आपण त्यातले मेटल्स बघितले. सगळे सगळे धातू बघितले. धातूंना एक स्वतःच एक असं प्रेस्टिज असतं. बघा ना, लोक आपापल्या स्टँडर्ड प्रमाणे वागतात. समोरचा माणूस किती पण काय पण बोलू दे, ज्याचं जसं स्टँडर्ड तो तसा रिप्लाय त्याला देतो. तुम्ही बघितलंय का? बघा, ऑब्झर्व करा तुमच्या आजूबाजूला लोक कोण काय बोलतं त्याच्यावर काय बोलतं याच्यावरून समजते की त्याचं स्टँडर्ड कसं. आतापर्यंत तुम्ही ज्यांना बघितलं हे सगळे स्टँडर्ड लोक आहेत. हे सगळे धातू आहेत. हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात. हे चमकतात. हे खूप साऱ्या प्रॉपर्टीज दाखवतात. हे सगळे भारी लोक. आता आपण जातोय सोसायटीच्या त्या विंग मध्ये ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. असे लोक असतात ना जे नळावर भांडणं करतात, हिसकावून घेतात, लोकांच्या घरी जाऊन काड्या करतात. अशा सगळ्या प्रकारचे लोक त्या पी विंग मध्ये राहतात. पी विंग मध्ये सगळ्या मनोवृत्तीचे लोक एकत्र आले. कसे? बघा, इथपर्यंत गोष्ट मेटल 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 वरती होती. हे अल्युमिनियम गॅलियम विलियम हे आहेत ना, हे पण सगळे धातू आहेत बरं का. हे हिरवी पट्टी आहे ना, ही सगळी धातूंची पट्टी. इथून सगळे हे जे झिगझॅग लाईन आहे ना, जिना, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, नंतर टेल्युरियम आणि पोलोनियम, हे सगळे 1 2 3 4 5 6 7 हे जे 7 जण आहेत ना, हे 7 जण हे आहेत धातू सदृश. धातू सदृश, धातू सारखे पण धातू नाही येतात. धातू सारखं वागायला जातात पण त्यांच्याकडनं होतच नाही तसं. असं असतात ना, हिरो सारखे वागायला जातात पण मरूनच जातात, मारामारी करतात. असे लोक असतात ना पिक्चर मध्ये. साईड ऍक्टर्स म्हणू शकता तुम्ही, पण ते कधी कधी विलन्स कडे पण जाऊन हात मिळवणे करतात. सो ते असे अदले मधले लोक असतात. से मेटलॉइड्स, इंग्लिश मध्ये त्यांना मेटलॉइड्स म्हणतात, मराठीत त्यांना आपण धातू सदृश म्हणतो. धातूंसारखी. हे गरम होतात का? होतात, पण धातूंसारखे नाही. हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात का? करतात, पण धातूंसारखे नाही. ह्यांना चमक आहे का? आहे, पण धातूंसारखे नाही. मग हे अधातूंसारखे आहेत का? पूर्णपणे नाही, पण आहेत. त्यांच्यामध्ये अधातूंचे गुणधर्म आहेत. सो ही जी पट्टी आहे, निळी पट्टी, ही सगळी कोणाची आहे? धातू सदृश. इथून पुढे जे आहेत कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, सेलेनियम, हे सगळे जे आहेत हे सगळे आहेत अधातू. धातू, धातू सदृश, अधातू. अधातूंमध्ये आणखी एक पट्टी आहे, तो आहे 17वा गट. त्याच्यामध्ये ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाईन आणि टेनेसाईन. तर हे सगळेचे सगळे याच्यामध्ये येतात का? येतात. हे सगळेचे सगळे कोण आहेत? अधातू. बघा, धातू सदृशाच्या पुढचे सगळे अधातू आहेत. अधातू आहेत. पण 17वा ग्रुप जो आहे हा लोकांकडून हिसकावून घेणारा ग्रुप. हा हॅलोजन ग्रुप. हॅलो या शब्दाचा अर्थ आहे असे सगळे मूलद्रव्य जे इलेक्ट्रॉन्स खेचून घेतात. फ्लोरीनकडे एका इलेक्ट्रॉनची कमी आहे. फ्लोरीन तर इतका डेंजरस आहे की तो मारून टाकतो समोरच्याला, पण इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो. मारून टाकतो म्हणजे दुसऱ्या मूलद्रव्यावरती इतका हवी होतो की त्याचा जीव जातो. क्लोरीन, हायड्रोक्लोरिक ऍसिड तुम्हाला माहिती असेल, खूप चांगलं स्ट्रॉंग ऍसिड HCl. बरोबर. HCl मध्ये ह्या दोघांचा खरं कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, म्हणजे सहसंयोजी बंध आहे. पण क्लोरीन एवढा डॉमिनेटिंग आहे की दोघांकडचे इलेक्ट्रॉन क्लोरीन स्वतःकडे खेचून घेतो. हायड्रोजन बिचारा रडतो, मेरा इलेक्ट्रॉन भी ले लिया, शेअर तो किया था पर मेरे को दिया ही नाही. काय करणार? हे असतातच असं. आपल्या आजूबाजूला पण अशी लोक असतात. सगळं असतं पण लोकांकडचं खेचून घेण्याची एवढी हौस असते ना, म्हणजे इथपर्यंत पोट भरलेलं आहे पण शेवटचा घास, शेवटचा इलेक्ट्रॉन येईपर्यंत लोकांच्या काढून घ्यायचं. उलट जास्त डिस्पिरेट असते.
काठोकाठ भरायचं असतं त्यांना, एकच इलेक्ट्रॉन पाहिजे असतं. असाही कोणी दिला नाही दिला फरक पडत नाही, खेचूनच घ्यायचा, समोरच्याकडनं हिसकावूनच घ्यायचा, अशी प्रवृत्ती आहे 70. म्हणून तो ग्रुप वेगळा धरला जातो, म्हणजे वेगळा त्याचा अभ्यास केला जातो. ते वाईट आहेत का? वाईट कोणीच नसते, जशी तशी बनावट तसं तो वागतो. आणि हे सगळे त्यांच्या बाजूला एवढे भांडकुदळ लोक आहेत, आणि हे बघा जगातले सगळ्यात शांत लोक हे इतके भांडकुदळ आहेत की हे यांच्या अंगावर जाऊन ह्यांचे पण इलेक्ट्रॉन घेऊन टाकतील. पण हे काय म्हणतील, जाऊ दे, लहान येतो, सोडून देतात. इतक्या मोठ्या मनाचे असे लोक, ग्रेट लोक, हे 18 ग्रुप 18. आता तुम्ही मला सांगा, ह्या पूर्ण सोसायटीमध्ये डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू, आणि त्याच्या पुढे तर 0 ग्रुप, इनर्ट गॅसेस. खाली मध्ये सगळीकडे धातूच धातू. मेजॉरिटी कोणाची आहे? झोपलात की काय? मीच बोलते. ह्या पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला मेजॉरिटी कोणाची दिसते? धातू, अधातू का धातू सदृश? धातू. हा, एवढंच उत्तर आहे, धातू. एवढं काय टेन्शन घ्यायचं, धातूच. धातूच आहेत मॅक्झिमम सगळे, बरोबर आहे. तर हे सगळं जग जे आहे ना, हे चांगल्या लोकांमुळे चालतंय, बरोबर. चांगले लोक कोण असतात? ते लोकांची मदत करतात. ते लोकांची मदत कोण करतात? धातू करतात यार. पिरियडिक टेबल मध्ये मॅक्झिमम सगळं कोण आहे? धातू आहे. और अच्छे लोगों से ये दुनिया चलती है. तो दुनिया कौन चलाता है मॅक्झिमम? धातू. धातूंची मेजॉरिटी आहे पिरियडिक टेबल मध्ये. लक्षात ठेवण्याकरता तुम्हाला मी सांगते, धातूंची मेजॉरिटी आहे. धातू सदृश लोक 7च आहेत जगामध्ये. आठवड्याचे दिवस 7, प्रत्येक दिवसाचा 1, 7च आहे. बाकी उरलेले सगळे हे अधातू. ठीक आहे. असं हे सगळं जे डिस्ट्रीब्युशन आहे, हे आहे आपल्या आधुनिक आवर्त सारणीमधलं मूलद्रव्यांची बैठक, कोण कुठे कसा बसलेला आहे. आता बघा, त्यातलं एक आपण उदाहरण घेऊया. जरा त्याला मी मोठं करते. अरे हे क्या होऊया, बघा, हायड्रोजन. हायड्रोजनच्या इथे वरती लिहिलाय त्याचा अणु अंक, H ही त्याची संज्ञा, हायड्रोजन त्याचं नाव, आणि त्याचं वजन दिलंय खाली 1.008. म्हणजे काय? त्याचं वजन किती आहे? 1.008. म्हणजे 008 हे काय वजन आहे? त्याचे वेगवेगळे समस्थानिक आहेत. तिघांच्या वजनाची सरासरी करून हवेमध्ये किती प्रमाण असतं आणि कोणाचं किती वजन असतं, ह्या सगळ्याचं गुणाकार करून, कॅल्क्युलेशन करून जे सापडलंय ते वजन हायड्रोजनचं धरलं जातं 1.008. आता लिथियम. लिथियम ऍटॉमिक नंबर 3, अणुअंक 3 आहे. लिथियमचं वजन किती आहे? 6.941. लिथियम मध्ये जर 3 प्रोटॉन असतील, इलेक्ट्रॉन किती असतील? 3 प्रोटॉन असेल तर 3 इलेक्ट्रॉन असेल ना. वेळांनो, पटपट बोला ना, तुम्ही 10वीत आहात ना. एवढा काय वेळ घेताय? एवढा वेळ आवडत नाही मला. एवढा वेळ तर इंटरव्हल पण नसतो. तुम्ही किती वेळ बोलताय? एवढा काय विचार करताय तुम्ही? पटकन बोलून मोकळं व्हायचं. हॅलो, आहात का जागेवर? का मीच एकटी करते 10वीचा अभ्यास? त्या आवडता टॉपिक आहे म्हणून मीच बोलते. त्याला झोपे गेलेला जागेवर पटपट सांगा. 3 प्रोटॉन असतील तर किती इलेक्ट्रॉन असतील? 3. पण आता इथे याचं वजन दिलंय 6.9. आपण याची सरासरी धरू 7. जर याच्यामध्ये 7 हा त्याचा अणु वस्तुमानांक असेल तर मग न्यूट्रॉन किती आहेत सांगा? 3. कसं काय? वजन 7 आहे, प्रोटॉन 3 आहेत, न्यूट्रॉन किती? असं काय करताय रे तुम्ही? विसरलात की काय? असं कसं? तुमचा अभ्यास कसा आहे असा? 4. कसं काय कळलं? मॅम पूर्ण वजन 7 आहे, मग 3 आणि 3 प्लस 4 म्हणजे 7. तुम्हाला वेड्यांनो विसरून गेलात की काय? बघा, हे केंद्रक आहे. केंद्रकाच्या मध्ये असतात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. त्या दोघांना वजन असतं. त्याचा असतो अणु वस्तुमानांक. आणि बाह्यतम कक्षा, आतली कक्षा, कुठली कक्षा तुम्ही म्हणालात,
त्या कक्षेमध्ये जे फिरतात ते असतात इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनला वजन नसतं, फक्त चार्ज असतो, तो असतो वजा चार्ज. प्रोटॉनला वजन असतं आणि चार्ज पण असतो, तो असतो एक चार्ज आणि एक वजन. न्यूट्रॉनला फक्त वजन आहे, चार्ज नाहीये. ठीक आहे. तर जेव्हा आपण एखाद्या अणूचं वजन काढतो, त्याच्यामधनं जर आपण इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या वजा केली तर जे उरतं ते असे न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉन असतातच, फक्त माहीत नसतात, कारण त्यांना चार्ज नाहीये. समजलं? म्हणजे आता जेव्हा मला एखाद्या अणूला लिहायचं असेल तर त्याचा पॅटर्न काय आहे? झेड, एक्स आणि ए. त्यातला झेड म्हणजे काय आहे? त्याचा अणुअंक, संज्ञा, आणि खाली अणुवस्तुमानांक. बरोबर झालं इथपर्यंत? याच पॅटर्न मध्ये तुम्हाला हे सगळं खाली दिसेल. आता मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट सांगितली होती, 92 हा ऍटॉमिक नंबर लक्षात ठेव. सांगितली होती की नाही? 92 कुठे गेला आहे? इथे 88 आणि 89 ला संपली बरं का गोष्ट इकडे. 89च्या खाली आता मला याला 300 वर करून ठेवलंय मी. कसं काय तुम्हाला दिसणार सांगा? आता आपण जातोय ह्या खालच्या ऍक्टिनियमच्या ग्रुपमध्ये. 90, 91, 92 युरेनियम आठवलं तुम्हाला? मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, किरणोत्सारी. इथून पुढचे सगळेच्या सगळे, इथून पुढचे सगळेच्या सगळे जे आहेत ते किरणोत्सारी आहेत आणि मानवनिर्मित आहेत. म्हणजे हे आपण कुठल्या तरी लॅब मध्ये बनवलेले अशी मूलद्रव्य आहेत. लॉरेन्शियम तर 103 आहे. आणि त्याच्या पुढचं इथे बघा, रुदरफोर्डचा प्रयोग आठवतोय का तुम्हाला? स्कॅटरिंगचा. बोहरियम, रुदरफोर्डचा शिष्य आला. आणखीन नंतर तुम्हाला एक भारी गोष्ट मला दाखवायची आहे. एक मिनिट इथेच कुठेतरी तो आहे. कुठे गेला तो आपला मॅन्डेलिनियम? आपल्या मेंडेलिव्ह वरती पण आहे बघा, 101 मेंडेलिव्हच्या नावावरती आहे. मेंडेलिव्हियम असा त्याचं नाव लिहिलेलं आहे. क्युरियम, मेरी क्युरीच्या नावावरती. हे ज्या ज्या लोकांनी त्यांना शोधले त्या त्या लोकांच्या नावावरून ठेवले गेलेले मूलद्रव्यांची नाव आहेत. तर शेवटची 2 मिनिटं मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला सांगा, आधुनिक आवर्त सारणी तुम्हाला कशी वाटली? आतापर्यंत 3 टप्प्याचा आपण अभ्यास केला. तो अभ्यास आणि या आवर्त सारणीमध्ये तुम्हाला काही उपयोगी आहे, चांगलं आहे, बोर आहे, शी कशाला दिलंय, काही वाटू शकतं. तुमची रिॲक्शन जी काय असेल ती मला पटकन सांगायची एका वाक्यात. आणि जी एकाची रिॲक्शन ती दुसऱ्याची नाही असली पाहिजे. प्रत्येकाचं उत्तर वेगळं पाहिजे. कळलं का मी काय म्हणते? तुम्हाला आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये भारी काय वाटलं असं करूया. ठीक आहे, मी प्रत्येकाची नावं घेते, त्याने सांगायचं आणि सगळ्यांनी एकमेकांची उत्तरं ऐकायची, रिपीट नाही व्हायला पाहिजे. किमा वसावे सांगा. सगळ्यात भारी एका शब्दात सांगायचं. पटपट. तानाजी काटमोरे. यस मॅम, भारी वाटलं शिकवताना. समजला पण मला पिरियड टेबल. हे नाही विचारत आहे मी विचारते एवढ्या सगळ्या अभ्यासामध्ये सगळ्यात वाव काय भारी होतं हे असं काय वाटलं? असं कोणता मुद्दा होता जो एकदम भारी वाटला? थँक्यू की तुला समजलं मी जे शिकवलंय, थँक्यू सो मच फॉर दॅट. पण मुद्दा कुठला असा एकदम भारी वाटला, वाव काय भारी आहे असं काय वाटलं? असं विचारते. विचार करून ठेवा, मग सांगा. विनोद काटमोरे येस मॅम. सांगा. काय मॅम काय सांगायचंय? हा सांगा. तानाजी काटमोरे. यस मॅम, यातला मला जो 18वा जो हा आहे ना, पी खंडातला जो लास्ट वाला आहे ना 18वा, हेलियम निऑन ते वाला आहे ना, तो भारी वाटला कारण तुम्ही तो जरासा सोपा करून सांगितल्यामुळे. ओके थँक्यू. दर्शना सांगा. मॅम, जो पिरियडिक टेबल होता ना तो तुम्ही खूप सोपा करून सांगितला म्हणून तो लगेच कळून गेला. थँक्यू. केव्हा केव्हा ना खूप टाइम लागतो कळायला करेक्ट. आणि तुम्ही खूप सोपा केला मग लगेच कळला. मग तो आपल्याला वाचायमध्ये असं आठवण करायमध्ये पेपरामध्ये आलं कधी काही तिच्यावरून तर उत्तर द्यायला सोपा जाईल. मी त्याच्यामुळे मला एका वाव वाटलं. शब्दामध्ये असं काय भारी होतं ह्या पूर्ण धड्यातलं असं हवं होतं.
थँक्यू. मला आवडलं. मी जे सांगितलं तुम्हाला ते समजलं, हे ऐकून मला बरं वाटलं. येस सना, सांगा. हो मॅम, मला अगोदर हा पिरियोडिक टेबल थोडा बोर वाटायचा, पण तुम्ही समजून सांगितलं ना तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि मला पी खंड ते तुम्ही सांगितलं समजून, ते एकदम माझ्या माइंडमध्ये फिट झालं मॅम. थँक्यू. परफेक्ट. डोक्यात बसलं ना ते महत्वाचं. एकदम सोपा आहे हा धडा, एकदम भारी धडा आहे. फिजिक्सचे तुम्हाला जे प्रश्न ऑप्शनला केमिस्ट्रीचे असतील, समजा त्यातलं मला कन्फर्म माहिती नाही, फिजिक्स बिलकुल सोडायचं नाहीये. फिजिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. एक पण फिजिक्सचा लेसन ऑप्शनला टाकू नंतर बघू असं बिलकुल करायचं नाही. पण तरी सुद्धा पेपरमध्ये लिहिताना बहुतेक येतेच आहे का असा जरी थोडा जरी डाऊट आला